चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मराठी व्याकरण बाय आरजे सर या युट्यूब चॅनल मध्ये मी रोहित सर तुमचं मनापासून स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, 15 मार्च 2026 रोजी जे काही जिल्ह्यांचे पेपर झाले आणि त्यानंतर पुणे आयुक्तालयाचा पेपर झाला, तर त्या पेपर मध्ये जे काही मराठी या घटकावर प्रश्न पडले होते त्या प्रश्नांचं आपण युट्यूबच्या माध्यमातून अनालिसिस घेत आहोत। बघा, त्या अगोदर महत्वाची बाब म्हणजे मराठी व्याकरण ग्रंथ हे आपलं पुस्तक 2 महिन्यापूर्वी प्रकाशित झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये कमी काळामध्ये जास्त लोकप्रिय झालेलं पुस्तक। त्यानंतर ज्या काही विद्यार्थ्यांना आपल्याकडे ऑफलाईन बॅच लावायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपण निवासी आणि अनिवासी अशा दोन्ही पद्धतीने आपण बॅच लॉन्च केलेले आहेत। आमचा पत्ता आहे शिवतेज करिअर अकॅडमी, सूर्यनगरी, बारामती आणि आमचा संपर्क क्रमांक आहे। ज्यांना निवासी अनिवासी बॅच लावायची त्यांनी दिलेल्या नंबरवर कॉल करून तुमचं नाव नोंदणी करावी। बघा, आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिला जिल्हा बघा, सोलापूर पोलीस आयुक्तालय याला पडलेला प्रश्न आहे का। आता त्यामध्ये पहिला प्रश्न काय बघा की गंगोग या शब्दाचा संधियुक्त विग्रह कोणता। बघा, गंगा अधिक ओघ या शब्दाचा संधियुक्त विग्रह म्हणजे त्यांनी काय केलंय की तो विग्रह करून दिलेला आहे आणि त्याची संधी होऊन तयार होणारा शब्द कुठला। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1। मग ते अचूक उत्तर कसं आलं त्यासाठी बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे स्वर संधीचा प्रकार आहे आणि स्वर संधीचे प्रकार पडतात एकूण 5 प्रकार। त्यामध्ये पहिला प्रकार आहे दीर्घादेश। कुठला प्रकार आहे? दीर्घादेश। मग याच्यामध्ये काय असतं की 2 दीर्घ स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वराला दीर्घादेश म्हणतात, दीर्घादेश स्वर संधी। दुसरा प्रकार आहे तो म्हणजे गुणादेश। तिसरा प्रकार आहे तो म्हणजे रुद्ध्यादेश। चौथा प्रकार आहे तो म्हणजे यनादेश आणि 5वा प्रकार आहे तो म्हणजे आयादी स्वरादेश। बघा, तर यामध्ये हा स्वर संधीचा कुठला प्रकार आहे तर हा आहे रुद्ध्यादेश। तर कसं काय बघा की बघा, गंगा अधिक ओघ, तर बाळांनो गंगा गा मध्ये काय आ, मग आपण आ बाहेर काढला, इथं काय राहिलं इथं फक्त राहिलं ग, राहिलं पाय मोडलेलं। ओके, मग त्यानंतर इथला ओ आपण खाली घेतला। आता नियम काय सांगतो, आ मध्ये ओ मिसळला तर त्याचा काय बनतो औ, हा दीर्घादेशचा नियम आहे। आणि मग हा आव जो बाहेर आला तो ग मध्ये मिसळून काय झाला गौ, आणि मग हे प्लस चिन्ह काढून हा घ इथं जोडला तर शब्द तयार होतो गंगोघ। त्यामुळं पर्याय नंबर 1 हे अचूक उत्तर आहे। बघा, त्यानंतर दुसरी गोष्ट, दुसरा प्रश्न काय विचारला बघा, ती परीक्षा घेते या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा। बघा, त्यांनी काय दिलं ऑप्शन मध्ये ती हे काय सर्वनाम। मग सर्वनाम हित आहे, हित आहे, हित आहे, पण विशेष नाम नाहीये, त्यामुळं पर्याय नंबर 1 ऑटोमॅटिक कट झाला। त्यानंतर बघा, ती परीक्षा देते यामध्ये बघा सर्वनाम आहे, ती ही स्त्रीलिंगी आहे, तसेच ती कोणत्याही वाक्याचा कर्ता आहे आणि ती एकवचनी आहे। ती हे कर्म नाहीये, त्यामुळे कर्माचे पण 2 ऑप्शन गेले आणि हा ऑप्शन तर मागाशीच गेला होता। त्यामुळे ती हा वाक्याचा कर्ता आहे आणि ती हे सर्वनाम आहे, स्त्रीलिंगी आणि एकवचनी आहे, इथं अनेक वचन नाहीये, त्यामुळे पर्याय नंबर 2 याचं अचूक उत्तर आहे। तिसरा प्रश्न बघा, ती चाकूने भाजी चिरते। बघा, यामध्ये चाकूने अधोरेखित होतं, ती चाकूने भाजी चिरते या शब्दाचा कारक ओळखा। आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की मराठीमध्ये विभक्ती या टॉपिक मध्ये बघा, विभक्ती ठरवताना नेहमी त्या शब्दाला कोणता प्रत्यय लागलाय याच्यावरून विभक्ती ठरवायची असते आणि कारक हा नेहमी लक्षात ठेवा, प्रत्ययावरून कधीच ठरवायचा नाही। कारक हा नेहमी त्या वाक्यातला तो शब्द कोणत्या अर्थाने आलाय त्या अर्थावरून कारक ठरवत असतो। बघा, त्यात काय दिलं होतं, ती चाकूने भाजी चिरते असा प्रश्न विचारला होता, ती चाकूने भाजी चिरते। मला सांगा इथं त्यांनी काय विचारलंय, कारक विचारलाय। जर त्यांनी विभक्ती विचारली असती तर ने प्रत्यय लागलाय, ने लागलाय म्हणजे कुठली विभक्ती? तृतीया, कारण तृतीयाचे प्रत्यय आहेत ने, ए, शी, एक वचनातले प्रत्यय आणि एक वचनातले नि, शी, इ, ही। आणि इथं चाकू हे भाजी चिरण्याचं काय साधन आहे। मग साधन आहे म्हणजेच काय रे, साधन म्हणजेच करण। तर याचं लक्षात ठेवा, तृतीयाचा कारक अर्थ साधन, करण आहे आणि या ठिकाणी चाकू हे साधन आहे। बघा, त्यामुळं त्याचं अचूक उत्तर आहे तृतीया करण। खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी, तर चुकून आहे झाले अ येतं, खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी अ हा स्वर येतो? तर लक्षात ठेवा, इथं बघा ह्याचा संबंध नाही, हे 2 तर निघले।
विसर्गाच्या अगोदर काय येतंय? अ येतंय. विसर्गाच्या अगोदर अ येतंय, याचा अर्थ स्वर आहे ज्याच्या आधी त्याला म्हणतात स्वरादी, आणि स्वरादीमध्ये अनुस्वार आणि विसर्ग यांचा समावेश होतो, कारण अनुस्वाराचा उच्चार करण्या अगोदर आपल्याला स्वराचं साह्य घ्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल बघा, अनुस्वाराच्या आधी काय आलाय रे? स्वर आलाय. आणि इथं बघा विसर्ग, विसर्गाच्या आधी काय आलाय? स्वर आलाय. आणि त्यांनी काय विचारलंय, खालीपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी अ हा येतो? तर लक्षात ठेवा, त्याचं उत्तर अचूक आहे पर्याय नंबर 3, विसर्गाच्या अगोदर अ येतोय. त्यानंतर पुढं बघा, संकर प्रयोगावर प्रश्न पडलाय. अलीकडच्या काळामध्ये संकर प्रयोगावर अनेक वेळा प्रश्न टाकायला लागलेले आहेत. संकर प्रयोगावरचा प्रश्न काय दिलाय? तू त्याला नाटकाला न्यायचे होतेस. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये संकर प्रयोगाची भीती असते की संकर प्रयोगावर प्रश्न कसे पडतात आणि संकर प्रयोगच समजत नाही. तर एकदम सोप्या पद्धतीने सांगतो, ती पद्धत वापरल्यानंतर परत संकर प्रयोगावरचा कधीच मार्क जाणार नाही. बघा त्यामध्ये काय दिले, प्रश्न होता, तू त्याला नाटकाला न्यायचे होतेस. तर एक साधा शॉर्टकट सांगतो बघा, प्रयोगाचे मुख्य प्रकार किती? 3. पहिला कुठला? कर्तरी प्रयोग. दुसरा कुठला? कर्मणी प्रयोग. तिसरा कुठला? भावे प्रयोग. तर लक्षात ठेवा, पहिला कर्तरी आणि कर्मणी यांचं जर एकत्रीकरण केलं तर त्याला म्हणतात कर्तृ कर्म संकर. काय म्हणतात? कर्तृ कर्म संकर. त्यानंतर बघा 2 आणि 3 कर्मणी आणि भावे, बघा तर त्यांच्या मिश्रणाला म्हणतो कर्मभाव संकर. काय म्हणतात? कर्मभाव. आणि तिसरा आहे 1 नंबर आणि 3 नंबर. बघा 1 नंबरला कर्तरी आणि 3 नंबरला भावे, तर यांच्या मिश्रणाला म्हणतात कर्तृभाव संकर. बघा आता ह्यामध्ये बघा 1 2 कर्तृ कर्म, 2 3 कर्मभाव, 1 3 कर्तृभाव. मग यामध्ये एवढंच लक्षात ठेवा की तुम्ही वाक्याची सुरुवात तू किंवा तुम्हीने होते आणि क्रियापदाच्या शेवटी स किंवा त प्रत्यय लागतो. बस एवढं लक्षात ठेवलं तरी मार्क निघून जातो. बघा या ठिकाणी वाक्याची सुरुवात एखाद्या नामाने होते किंवा सर्वनामाने होते, मात्र यामध्ये तू किंवा तुम्ही येत नाही. आणि क्रियापदाला शेवटी ला ली लेल्या प्रत्यय असतो. ला ली ले आणि ल्या. आणि जर शेवटी एखाद्या क्रियापदाला ला ली लेल्या प्रत्यय आला आणि सुरुवातीला तू तुम्ही सोडून कुठलंही नाम आलं किंवा सर्वनाम आलं तर म्हणायचं कर्मभाव संकर. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कर्तृभाव. बघा इथं सुद्धा वाक्याची सुरुवात तू किंवा तुम्हीनेच होते आणि वाक्याचा शेवटी काय येतं? लेस किंवा तेस. आणि बघा याच्या मागाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तू त्याला नाटकाला न्यायचे होतेस. यामध्ये बघा वाक्याची सुरुवात झाली तूने आणि वाक्याच्या शेवटी आले तेस. बघा वाक्याची सुरुवात झाली तूने आणि वाक्य शेवटी काय आले? तेस. त्यामुळे याचा अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 3, ते म्हणजे कर्तरी भावे म्हणजे कर्तृभाव संकर. ओके, चला त्यानंतर बघा इथं बघा सुरुवातीला तू आलत आणि शेवटी तेस आले आणि मग मला सांगितल्याप्रमाणे त्याचं उत्तर कर्तरी भाव येते. ओके, पुढचा प्रश्न बघा, पुढे वाक्य आणि त्याचा प्रकार दिला आहे. खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. आता अचूक म्हणजे काय रे? एकदम बरोबर पर्याय निवडा. आता बरोबर, अचूक या शब्दाचा अर्थच बोलणं कळत नाही. अचूक म्हणजे याचा बरोबर पर्याय निवडा. आता बरोबर म्हणजे काय? इकडे बघा की पुढे वाक्य आणि त्याचा प्रकार दिलाय. बघा पहिलं वाक्य आम्ही जातो आमच्या गावा, केवळ वाक्य. दुसरं दिलंय जे चकाकते ते सोने नसते, संयुक्त वाक्य. लक्षात ठेवा, तर जे आणि ते, जर तर जे ते जेव्हा तेव्हा त्याने तयार होणारी वाक्य असतात त्याला नेहमी मिश्र वाक्य म्हणतात, कारण यामध्ये एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर डिपेंड असतं. त्यामुळं यामध्ये इथं उत्तर पाहिजे होतं मिश्र वाक्य, पण त्यांनी दिले संयुक्त वाक्य, त्यामुळे हे चुकीचं आहे. त्यानंतर बघा मी रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर व्यायाम करतो, तर इथं पाहिजे होतं संयुक्त वाक्य, कारण व हे समुच्चय बोधक आणि प्रधानत्व सूचक उभय या उभयाने जोडलेले, त्यामुळे याचं अचूक उत्तर पाहिजे होतं संयुक्त वाक्य, त्यांनी दिले मिश्र वाक्य. बघा आम्ही जातो आमच्या गावा, केवळ वाक्य. आता बघा ज्या वाक्यामध्ये केवळ वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये केवळ एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते, ज्यामध्ये केवळ एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते त्या वाक्याला म्हणतात केवळ वाक्य. याच्यामध्ये काय दिलं बघा की आम्ही जातो आमच्या गावा. बघा जाणारे कोण? आम्ही. आणि क्रियापद कुठले? जातो. कर्ता कोण नाही? आम्ही. कर्ता किती? एकच. आणि जातो हे काय? क्रियापद. क्रियापद किती? एकच. त्यामुळे एकच कर्ता एकच क्रियापद असलेल्या वाक्याला म्हणतात
संयुक्त वाक्य. त्या ज आणि त ने सुरू होणाऱ्या वाक्याला म्हणतात मिश्र वाक्य. त्यांनी दिले संयुक्त वाक्य. आणि मी रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर व्यायाम करतो, हे वाक्याचा प्रकार आहे संयुक्त वाक्य, पण त्यांनी दिले मिश्र वाक्य. त्यामुळे अचूक उत्तर आहे आम्ही जातो आमच्या गावात, पर्याय नंबर 1. बघा पुढचा प्रश्न आहे, भोजन अवसर हा कोणत्या प्रकारचा समास आहे? समासावरचा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, यामध्ये भोजन अवसर हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर त्यामध्ये याचं अचूक उत्तर आहे, त्याचं अचूक उत्तर आहे तो म्हणजे आपला तत्पुरुष समास. तर तत्पुरुष समास का? कारण भोजन अवसर याची जर फोड केली तर लक्षात ठेवा, भोजनासाठी अवसर. तर लक्षात ठेवा, साठी हा चतुर्थीचा प्रत्यय आणि हा प्रकारामध्ये चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास, म्हणजे चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. त्यामुळे त्यांनी चतुर्थी विभक्ती असं दिलं नाही, त्यांनी फक्त दिले तत्पुरुष समास. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे तत्पुरुष समास. बघा पुढचा प्रश्न, ऐन जमाबंदी, ऐन हंगाम, ऐन आमदानी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत? तर एकच लक्षात ठेवा, जर ऐन नावाचा उपसर्ग जोडून आला, जर ऐन नावाचा उपसर्ग जोडून आला तर एकच लक्षात ठेवा, ते शब्द अरबी शब्द याच्यामध्ये गृहीत धरायचं, जास्त डोकं लावायचं नाही. फक्त एवढंच करायचं की जर सुरुवातीला ऐन 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 असं कुठं जरी आलं तरी बिनधास्त काय करायचं, अरबी करायचं, अरबी भाषेतून. कारण मराठीमध्ये अनेक शब्द येताना अनेक भाषेतून आले, काही इंग्रजी भाषेतून आले, काही पोर्तुगीज भाषेतून आले, काही अरबी भाषेतून आले, काही कानडी भाषेतून आले. तर ऐन हा उपसर्ग लागलेले जेवढे शब्द सापडतील बिनधास्त डोळ्यात आपण काय करायचं, अरबी याच्या क्लिक करून टाकायचं. ओके, बघा पुढचा प्रश्न काय, त्या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोक आपले मनपूर्वक अभिनंदन करतो, या वाक्यातील उद्देश ओळखा. बघा त्यांनी असा प्रश्न दिला होता की त्या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोक आपले मनपूर्वक अभिनंदन करतो, या वाक्यातील उद्देश. उद्देश म्हणजे काय रे, करता. मग मला सांगा, अभिनंदन करणारे कोण? सर्व लोक असं पाहिजे होतं. ह्याच्यामध्ये बघा असं त्यांनी काय दिलेलं नाही की सर्व लोक, हे फक्त उत्तर पाहिजे होतं, पण त्यांनी ऑप्शन मध्ये दिले येथे जमलेले सर्व लोक. त्यामुळं आपल्याला अचूक उत्तर हे करावं लागेल. त्याचं उत्तर त्यांनी हे दिले, चुकीचं उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, जे दुःखात आहेत ते रडतात व जे सुखात आहेत ते आनंद साजरा करतात, या अर्थाची मन सांगितली. बघा किती सोपं आहे. जे दुःखात आहेत ते रडतात म्हणजे जात्यातले रडतात, आणि जे सुखात आहेत ते आनंद साजरा करतात म्हणजे सुखातले हसतात. म्हणजे लॉजिकली मन लागण्यासारखी. आणि यामध्ये बघा आईच्या बिळात नागोबा याला कुठे मॅच होत नाही. सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे, असं काही हा सुद्धा मॅच होणार नाही. रोज मरे त्याला कोण रडे. तर याला बघा, जे दुःखात आहेत ते नेहमी रडतात आणि जे सुखात आहेत ते आनंद साजरा करतात, म्हणजे जात्यातले रडतात आणि जात्यामध्ये बरडणारे धान्य ते रडते आणि सुखामध्ये जे आहे तो काय करते, ते हसते. ओके, त्यानंतर पुढं बघा, अनेक समाजकंटक जादू टोना करून गरिबांची मालमत्ता घशात घालतात. अधोरेखित शब्दासाठी कोणता वाक्प्रचार वापराल? म्हणजे वाक्प्रचार वापराल तर लक्षात ठेवा, जादू गोरगरिबांवर जादू टोना करणे किंवा जादू टोना करून मालमत्ता हडप करणे, जादू टोना करून मालमत्ता हडप करणे, त्यासाठी अचूक वाक्प्रचार आहे तो म्हणजे गारुड करणे. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढचा काय दिला प्रश्न, मृगेंद्र या शब्दाचा समानार्थी. तर लक्षात ठेवा, मृगेंद्र या शब्दाचा समानार्थी अचूक पर्याय आहे सिंह. तर मृगेंद्र या शब्दाचा समानार्थी सिंह. त्यामुळं मला सिंह, काल सिंह दिसला, मग याच्यामध्ये सिंह म्हणजेच मृगेंद्र. त्यामुळे अचूक पर्याय आहे 1 नंबर. ओके, बघा पुढचं काय, पुढील काव्यपंक्तीला बघा, पुढील काव्यपंक्तीला कोणता अलंकार आहे? तुझसाठी मरण ते जनन तुझविन, जनन ते मरण तुझ सकल चराचर. तर लक्षात ठेवा, तुझ्यासाठी मरण ते जनन, जनन म्हणजे जगणे आणि मरण म्हणजे मरणे. म्हणजे लक्षात ठेवा, मरणे आणि जगणे त्या दोन्ही गोष्टी एकमेकाच्या विरुद्ध आहेत, एकमेकाच्या अपोज आहेत. त्यामुळे या ठिकाणी जर विरोधार्थी शब्द काय वापरले गेले तर डोळ झाकून एकच अलंकार करायचा, तो म्हणजे विरोधाभास. जसं की जो चढेल तो पडेल. बघा, चढणारा खाली पडू शकत नाही आणि पडणारा वर चढू शकत नाही, म्हणजे दोन्ही शब्द एकमेकाच्या काही विरोधात आहेत. बघा तसंच इथं तुझ्यासाठी मरण, मरण ते जनन म्हणजे मरत असेल तर तो जगणार नाही आणि जगत असेल तर तो मरणार नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टी एकमेकाच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे इथं अलंकार चूक आहे, विरोधाभास अलंकार.
बघा संस्कृत मधील उपसर्ग असणारे मराठी शब्द ओळखा. म्हणजे संस्कृत मधले उपसर्ग लागून जे तयार होतात त्यामध्ये एक लक्षात ठेवा आणि अ हा उपसर्ग संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आला असल्यामुळे याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 4. ओके. त्यानंतर बघा पुढचं 15 नंबरचा क्वेश्चन. पुढील वाक्यात शेवटी विराम चिन्ह द्या. अबब केवढी मोठी भिंत. म्हणजे इथं काय केलंय, आश्चर्य व्यक्त केलंय. भिंतीकडे बघून काय केलंय, आश्चर्य व्यक्त केलंय. आणि आश्चर्य व्यक्त केल्यामुळं शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलं पाहिजे, कारण हा भावनेचा केलेला उद्गार आहे. आणि भावनेचा केलेला उद्गार म्हणजेच उद्गारार्थी वाक्य. आणि उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी नेहमी उद्गारवाचक चिन्ह असते. बघा पुढचा प्रकार काय दिलाय, शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द, तर याचा पर्याय नंबर 4 आहे. हा एकदम शुद्ध शब्द आहे आणि याचा अर्थ होतो कपिलाषष्ठीचा योग. बघा आपण व्याकरणामध्ये शब्द ऐकलाय कपिलाषष्ठीचा योग. याचा अर्थ वाक्प्रचार येतो की एखादा योग अचानक करून येतो त्याला आपण म्हणतो कपिलाषष्ठीचा योग. आणि यामधला कपिलाषष्ठी हा एकदम बरोबर पर्याय आहे. आणि हा जर विचारलाय शुद्ध शब्द तर लक्षात ठेवा याचा पर्याय नंबर आहे 4 कपिलाषष्ठीला. बघा त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात. बघा यामध्ये काय दिलंय, वाक्यातील चूक शोधायची आणि दुरुस्ती सुचवायची. बघा प्रश्न काय, त्या मुलाचे वडील लहानपणीच, पण कुणाच्या लहानपणी, तर त्याच्या लहानपणी असं पाहिजे होतं. मग याच्यामध्ये बघा त्याच्या लहानपणी कुठे दिले का, वडील लहानपणीच, वडील त्यांच्या लहानपणी, त्यांच्या म्हणजे वडिलांच्या नाही ना, त्याच्या म्हणजे त्या मुलाच्या लहानपणीच. म्हणजे आपण या मुलाबद्दल बोलतोय आणि मुलाचे वडील वारलेत, मुलाचे वडील निधन पावलेत, पण कधी, तो मुलगा लहान असताना, म्हणजे त्याच्या लहानपणी पाहिजे. बऱ्याच जणांना असं वाटलं त्यांच्या लहानपणी. आता वडील लहानपणी कधी एक्सपायर होऊ शकत नाही, त्यामुळं वडील लहानपणीच, वडील त्याच्या लहानपणी, म्हणजे असं पाहिजे होतं त्या मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच निधन पावलेले आहेत, असं त्याचं अचूक उत्तर होतं पर्याय नंबर 4. बघा अनेक वेळा हा प्रश्न पडतो, शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज. शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज, बघा इथं उत्तर इथं गाई. बरं का, शेतकऱ्यांना मिळणारे अचूक कर्ज याच्यासाठी योग्य शब्द आहे तो म्हणजे तगाई. धनादेश म्हणजे काय रे, धनादेश म्हणजे बँकेकडून विशिष्ट रक्कम घेण्यासाठी बँकेवर काढलेला आदेश, त्याला म्हणतो आपण धनादेश. बघा रे, अनुदान म्हणजे काय, आपल्याला केंद्र सरकारकडून काही विशिष्ट रक्कम जी नुकसान भरपाई पोटी किंवा एखाद्या गोष्टीसाठी मिळते त्याला अनुदान असे म्हणतात. त्यामुळं तगाई या शब्दाचं अचूक उत्तर आहे की शेतकऱ्यांना जे सरकारी कर्ज मिळतं, जे विशिष्ट व्याजदराने मिळतं त्याला तगाई म्हणतात. त्याचा अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2. बघा इथं प्रश्न काय, गाढवाने शेत खाल्ल्यास पाप ना पुण्य म्हणीचा अर्थ सांगा. म्हणजे एखाद्या निरुपयोगी माणसाने त्याच्यावर आपण केलेले उपकार व्यर्थ जातात. म्हणजे याचा अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1, निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात. म्हणजेच गाढवाने शेत खाल्लं तर पाप ना पुण्य. चला पुढचा प्रश्न बघा, ओके. डॅश डॅश वास उन्हाळ्यात थंडावा देतो. तर यामध्ये कापुराचा नाही, कापण्याचा तर काही संबंध नाही, कापुरीचा पण नाही. हे ऑप्शन तर ऑटोमॅटिक 2 कट होतात. बऱ्याच जणांचा कापुराचा का कापराचा, तर लक्षात ठेवा कापूर म्हणत असतो आपण तरी त्याचं सामान्य रूप करताना काय होतं, कापरा होतं. जरी शब्द आपण वापरला कापूर, तर कापूर या शब्दाला प्रत्यय लावायचा असेल तर त्याचं कापरा करावं लागतं आणि मग त्याला प्रत्यय लागतो, म्हणून शब्द होतो कापराचा. वास हा उन्हाळ्यात काय करतो, थंडावा देतो. अचूक पर्याय नंबर 2. ओके. तर बघा टेबलावरील ती वही माझी आहे, म्हणजे ती वही मी दाखवतोय. म्हणजे यामध्ये ती हे दर्शक सर्वनाम आहे. काय दर्शक सर्वनाम आहे, त्यामुळे पर्याय नंबर 4 की टेबलावरची वही काय करतोय, वही मी दाखवतोय. दाखवतोय याचा अर्थ मी त्याच्या दिशेने काय करतोय, त्याच्या दिशेने मी बोट दाखवून म्हणतोय की वही माझी आहे, म्हणजे ते दर्शक सर्वनाम आहे, दाखवलं जाते. बघा हा ही हे, जवळची वस्तू दाखवण्यासाठी हा ही हे आणि लांबची वस्तू दाखवण्यासाठी तो ती ते. या सर्वनामाचा जेव्हा वापर केला जातो तेव्हा त्या सर्वनामाला म्हणतात दर्शक सर्वनाम. ओके नेक्स्ट, जा, ए, कर, बस, बोल, पी हे सगळे धातू आहेत ना, त्याला म्हणतात सिद्ध धातू. काय म्हणतात, सिद्ध धातू. एखाद्या क्रियापदाला जेव्हा कोणताच प्रत्यय लावला जात नाही त्यावेळेस त्याला म्हणतात सिद्ध धातू. आणि सिद्ध धातूला प्रत्यय लावून तयार होणाऱ्या धातूला म्हणतात साधित धातू. त्यामुळं त्याला कोणताच प्रत्यय लागला नसल्यामुळे याचं उत्तर आहे सिद्ध धातू, पर्याय नंबर 2. बघा पुढचा प्रश्न आहे,
प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते. लक्षात ठेवा, खात असते. तर लक्षात ठेवा, हा काळावरचा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे रीती वर्तमान काळ. आता रीती वर्तमान काळ कसं, तर क्रियापदाच्या धातूला त प्रत्यय असेल आणि शेवटी असतो, असते, असतात हे जर प्रत्यय लागले तर तो काळ असतो रीती वर्तमान काळ. जर क्रियापदाच्या धातूला त प्रत्यय असेल आणि शेवटी असे असा जर प्रत्यय लागला तर त्याला रीती भूतकाळ म्हणतात. बघा, अलीकडच्या काळात रीती वर्तमान काळ आणि रीती भूतकाळावर सगळ्यात जास्त प्रश्न. काळाच्या बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम असतो की काळामध्ये रीती हा काळच मुलांना समजत नाही. त्यामध्ये त प्लस असे असं जर आलं तर डोळं झाकून रीती भूतकाळ करायचं आणि त प्लस असतो, असते, असतात असं जर आलं तर रीती वर्तमान काळ. त्यामुळे बघा इथं काय रे, त बघा इथं त आले आणि शेवटी असते आले, त्यामुळं त प्लस असते. तो कुठला काळ, रीती वर्तमान काळ. चला पुढचा प्रश्न बघा. पुढील वाक्यातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा. मोठ्याने ओरडू नकोस. लक्षात ठेवा, मोठ्याने अधोरेखित केले. बघा, मोठा, मी असं म्हणलं मोठा पर्वत. तुम्हाला सांगा रे, पर्वत हे काय झालं, नाम झालं आणि पर्वताबद्दल विशेष माहिती कोण सांगते, मोठा. मोठा हे काय झालं, विशेषण झालं. आणि मग मला सांगा, यामध्ये मोठ्याने दिले, मोठ्याने हे बनताना कशापासून बनले, तर मोठा नावाच्या विशेषणाला साधून बनले. त्यामुळं विशेषण साधित क्रिया विशेषण अव्यय, अचूक पर्याय नंबर 2. बघा पुढचा प्रश्न काय, गड आला पण सिंह गेला. तर यामध्ये पणने जोडले आणि बघा पणने जोडले, पण, परंतु, बाकी, किंतु, परी ह्याने जर वाक्य जोडली गेली तर त्याला म्हणतात न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. पण, परंतु, बाकी, किंतु, परी. जसं बघा, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, जोडले कशाने, परीने. कळलं का? बघा रे, गड आला पण सिंह गेला म्हणजे इथं प्रधान वाक्यातला कमीपणा, उणीव काय दाखवली, गौण वाक्यात दाखवली. त्यामुळं याचं अचूक उत्तर आहे गड आला पण सिंह गेला. याच्यामध्ये एका वाक्यातली उणीव, दोष किंवा कमीपणा जेव्हा दुसऱ्या वाक्यात दाखवतात तेव्हा त्याला म्हणतात न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. आणि या वाक्याच्या प्रकाराला म्हणतात न्यूनत्व बोधक म्हणजे संयुक्त वाक्याचा प्रकार आहे. बघा, संयुक्त वाक्यामध्ये समुच्चय बोधक, न्यूनत्व बोधक, विकल्प बोधक आणि परिणाम बोधक याने जोडलेल्या सगळ्या वाक्याला म्हणतात संयुक्त वाक्य. आणि इथं काय केलंय, गड आलाय ही चांगली गोष्ट आहे, गड आला ही चांगली गोष्ट आहे, पण सिंह गेला हा काय, कमीपणा आहे. कमीपणा आहे, उणीव आहे, दोष आहे. आणि एका वाक्यातला कमीपणा इथं दुसऱ्या वाक्यात दाखवलाय, गड आला ही चांगली गोष्ट आहे, पण त्यातला कमीपणा हा दाखवलाय की सिंह गेला. ओके, चला एक